कोपरगावच्या जलसंधारणाच्या इतिहासात कोल्हे परिवाराचं योगदान अत्यंत मोलाचं आहे। अवर्षणग्रस्त परिस्थिती आणि वाढत्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी ओढे नाल्यांवर दगडी व मातीचे साठवण बंधारे तसेच गोदावरी नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला। हिंगणी येथे उभारलेल्या पहिल्या बंधाऱ्यापासून जलसंधारणाच्या व्यापक चळवळीची सुरुवात झाली। पुढे आदरणीय बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शेततळी, दगडी बंधारे, मातीचे बंधारे आणि विविध जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणात झाली। त्यामुळे भूजल पातळी वाढली, विहिरींना पाणी मिळाले आणि शेतीला नवे बळ मिळाले। कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांच्या 2014 ते 2019 या कार्यकाळात जलसंधारणाच्या कामांना नवी गती मिळाली। मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मतदारसंघात विविध जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली। याच कार्यकाळात गोदावरी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे 1,48 लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी मिळाली। काळाच्या ओघात अनेक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होते। आमदार विवेक भैया कोल्हे यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या कामासाठी शासनाची मंजुरी मिळवली। परिणामी कोपरगाव निफाड परिसरातील 8 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण 7,29 लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली। यामध्ये माहेगाव देशमुख येथील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 1,40 लाख रुपये, खेडले जुंगे येथील बंधाऱ्यासाठी 1,40 लाख रुपये, वडगाव कानडद येथील बंधाऱ्यासाठी 1,20 लाख रुपये, हिंगणी येथील बंधाऱ्यासाठी 1,10 लाख रुपये, दाऊच येथील बंधाऱ्यासाठी 90 लाख रुपये, पुणतांबा येथील बंधाऱ्यासाठी 50 लाख रुपये, शिंगवे येथील बंधाऱ्यासाठी 45 लाख रुपये आणि सडे येथील बंधाऱ्यासाठी 34 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या महत्त्वपूर्ण निधीस मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार। त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे कोपरगाव निफाड परिसरातील जलसंधारणास मोठी चालना मिळणार आहे। विशेष म्हणजे हिंगणी, खेडले जुंगे आणि मंजूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना सातत्याने पार पाडत आहे। तसेच सडे बंधाऱ्याच्या देखभालीसाठी 50% खर्च कारखान्याच्या माध्यमातून केला जातो, तर पुणतांबा बंधाऱ्याच्या देखभालीसाठी दरवर्षी 1 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे। त्यामुळे केवळ बंधाऱ्यांची उभारणी आणि दुरुस्तीच नव्हे तर त्यांची नियमित देखभाल आणि दीर्घकालीन टिकाव यालाही प्राधान्य देण्यात येत आहे। या कामामुळे 12,000 हेक्टरहून अधिक क्षेत्राला लाभ होणार असून भूजल पातळी वाढून हजारो शेतकरी कुटुंबांच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल। सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी पाहिलेल्या जलसमृद्ध कोपरगावच्या स्वप्नाला आदरणीय बिपिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिशा मिळाली। माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हे यांच्या कार्यकाळात या कार्याला अधिक गती मिळाली आणि आमदार श्री विवेक भैया कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जलसमृद्ध कोपरगावच्या वाटचालीला नवे बळ मिळत आहे। जलसमृद्ध कोपरगावचे स्वप्न साकार करण्यासाठी कोल्हे परिवाराचे हे सातत्यपूर्ण योगदान निश्चितच मोलाचे ठरत आहे।